नमस्कार मंडळी. आज बनवूया अगदी सोप्या पद्धतीची गावठी चवीची मेथीची भाजी, जी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीबरोबर अगदी आरामात खाऊ शकता, ती पण गावरान चव. तर तुम्ही जी ही मेथी पाहताय ती मी भाजी मंडईमधून फक्त आणि फक्त 30 रुपयाला 2 जुड्या एवढी घेऊन आहे, म्हणजे 15 रुपयाला एक मला ही भाजी पडली. त्यानंतर घरी आल्यानंतर मी स्वच्छ अशी निसून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान निसून घेतली. अशा पद्धतीने निसल्यावर तुमची भाजी अजून चवदार लागते. त्यामुळे जेव्हा तुम्ही भाजी निसता तेव्हा तुम्ही छान पद्धतीने निसून घ्या, जेणेकरून भाजीला आणखीन जास्त चव येईल. आणि त्याचे देठ छोटे छोटे घ्या, असे जास्त मोठेही घेऊ नका, जेणेकरून भाजीला अजून जास्त टेस्ट येईल. त्यानंतर मी ही भाजी या ठिकाणी निसल्यानंतर व्यवस्थित धुवून घेतली आहे. आणि आता मी या पद्धतीने मसाला बनवते. आपला अगदी सोपा मसाला आहे, अगदी 5 मिनटात तयार होते ही भाजी. तर या ठिकाणी मी 8 ते 9 मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या. आणि त्यानंतर लसूण पाकळ्या मी जास्त घेतलेल्या आहेत, 15 लसूण पाकळ्या तरी घेतल्या असतील. त्यानंतर मी इथे शेंगदाणे ॲड केले. आणि आता आपल्याला याचा असा जाडसर कूट बनवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली भाजी अजून चवदार लागेल. त्यानंतर आता मी या ठिकाणी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. आता व्यवस्थित असं मीडियम आचेवर मी हे तेल गरम करून घेते. तेल गरम करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे. तर ते जेव्हा तुमचं तेल गरम होतं व्यवस्थित, तेव्हाच तुम्ही जिरी आणि मोहरीची अशी फोडणी द्या, जेणेकरून तुमची जिरी मोहरी अशी तडतड तडतड वाजेल मस्तपैकी आणि मस्त अशी फोडणी बसेल त्याला. त्यानंतर मी या ठिकाणी धुवून घेतलेली मेथी आता याच्यामध्ये ॲड करते. आता याच्यामध्ये टाकली आहे मेथी, तुम्ही पाहू शकता. आता मेथी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक असतं, त्यामुळे ती टाकल्यानंतर असा चर्र आवाज येतो. तर तुम्ही अशी मेथी टाकल्यानंतर व्यवस्थित चारी बाजूंनी उलटून पलटून घ्यायची, जेणेकरून ते तुमचं मोहरी आणि जिरीचा तडका आहे तो पूर्ण भाजीमध्ये मिक्स होईल. तर मी या ठिकाणी हाताने चारी बाजूंनी उलटी करून घेते भाजी. पण तुम्ही चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने सुद्धा ती उलटसुलट करून मिक्स करून घेऊ शकता व्यवस्थित. त्यानंतर ही थोडीशी गरम केल्यानंतर आपण त्यामध्ये जो आपण कूट बनवलेला होता, जी आपली मिरची आणि शेंगदाणे आणि जे लसूण पाकळ्या थोड्या जास्तच टाकायच्या, जेणेकरून भाजीला अजून चव येईल. आता आपण या ठिकाणी तो कूट ॲड करणार आहोत, जेणेकरून आपल्या भाजीला अजून जास्त चव येईल. पण त्याआधी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्ही जो जिरी मोहरीचा तडका दिला त्याच्यामध्ये ही भाजी व्यवस्थित तुम्ही परतून घ्यायची छानपैकी अशा पद्धतीने, जेणेकरून फोडणीचा पूर्ण स्वाद तुमच्या भाजीमध्ये येईल. आता मी या ठिकाणी अशी आपण जाडसर वाटलेली जो कूट आहे आपला जाडसर वाटलेला, तो मी याच्यामध्ये टाकला आहे. आणि आता मिक्स करून घेते व्यवस्थित अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला चवीनुसार या ठिकाणी मीठसुद्धा ॲड करायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता इथे 1 चमचा एवढं मीठ ॲड केलेलं आहे या भाजीमध्ये. तर ही भाजी आपण फुललेली असते टाकताना, पण जेव्हा आपण ती परतवून घेतो व्यवस्थित, तेव्हा ती एकदम बारीक होते आणि त्यामुळे मग भाजी कमी बनते. तर घेतानाच तुम्ही 1 ते 2 जुड्या निसून घ्यायच्या, जेणेकरून 3 ते 4 माणसं एवढे खाऊ शकतात ही भाजी. आता तुम्ही पाहू शकता अगदी 5 मिनटातच मी ही भाजी तयार केलेली आहे. आणि गरम गरम ही मेथीची भाजी भाकरीसोबत खायला इतकी खमंग आणि इतकी टेस्टी लागते की काय सांगू. आणि ही भाजी ज्या पद्धतीने मी बनवली आहे ना, ती टेस्टीसुद्धा आहे आणि तेवढीच ती शरीराला हेल्दी आहे आणि पचायलासुद्धा तेवढीच ती हलकी. आता भाजी खूप मुरली आहे छानपैकी आणि मेथीचा कडूपणा अगदीच निघून गेला आहे याच्यामध्ये. आणि लसूण शेंगदाणे यांची चवसुद्धा मेथीत मस्तपैकी मुरलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.